चंदीगडचे हायलाइट्स भाई इथे ना इथे सूर्य नावाची गोष्टच दिसत नाही. हा मी ते बघण्यासाठी असा तडपतोय मी. सनलाइट भाई. सगळ्या पोरींना बघू शकता कोणी स्वेटर नाही घातलेला आहे कारण की फॅशन इज मस्ट हेल्थ का को छुआ गया. सही आहे काय अरे आज थोडी आहे. ह्या पोरीचा ना चेहरा बघून ठेवा. नाही मला पोस्ट नाही करायचं बाई. ह्या पोरीचा चेहरा बघून ठेवा. ट्रॅव्हल उस्ताद हा ब्लॉग बघा पूर्ण बघा आणि या पोरीला सुद्धा बघून ठेवा. अशी पोस्ट किंवा स्टोरी बिरीला मेन्शन केलं ना की लगेच मेसेज जाऊन तुम्हाला काय बोलायचं ते. किती मोठा वॉटरफॉल ती बघ काय बोलते. काहीतरीच मोठा वॉटरफॉल असं ए चल ही घे. हा चिंबा भिजलेले एवढूशाने तुझे आता बोललो असतो चिंबा भिजले. रॉक गार्डनचं मी तुम्हाला रिअल ट्रूथ सांगते काय झालं. डॅम बघायला भेटला. ए यार तो वाला डॅम नाही भाई. ते स्केच वगैरे पण चालू आहे लाईव्ह स्केच बघू शकता. मी काय बोलते हे रॉक गार्डन कसं पडलं माहितीये. इथे कन्स्ट्रक्शन चालू होतं. त्या कन्स्ट्रक्शन साईडचे दगड उरलेली होती तर ते इथे टाकली. आपण तिथे जाऊ. तिथे ते बघायला साई कुठे आहे? साई आपल्या साई काय माहिती कुठे. ऍक्च्युली काल रात्री झोपून गेलो पार्टी नंतर तर फोन बिन काय चार्ज करायला भेटला नाही. तर मला जेवढा कॅप्चर करायला भेटेल मी तेवढा कॅप्चर करेन. माझा बेस्ट ट्राय देईन. बाकी सगळं तुम्ही साईच्या मिनी ब्लॉगमध्ये बघा इंस्टाग्रामवरती जाऊन तो सगळा कॅप्चर करतो. सगळं A to Z जे नसतं करायचं ते सुद्धा तो कॅप्चर करतो. असं आहे. तुम्ही हे मॉन्युमेंट्स बघायला आला आम्ही. हे सगळे दगडाचे किती करू काय गाईस. ही बोलली 18,000 भरून आम्ही हे बघायला आलो. पहिला दिवस आहे रे. पहिला दिवस आहे. अरे बाबा ये क्या हो गया. ये क्या सुन रहा हूँ. पहिला दिवस. हाय हाय. Six and a half hours later. बॅग रेस. आता आम्ही फायनली शिमलाला पोचलो आहे आणि आता आम्ही आल्याला पहिला डिनर करतो आहे. हे बघा आमचा डिनर एरिया आहे आणि याचासुद्धा मिनी ब्लॉग चालू आहे. आणि हे बघा हे बटर चिकन आहे. हे बटर चिकन आहे. हे दाल मखनी आणि बटर पनीर मिक्स आहे. बटर नान आणि रोटी वगैरे. थंडी किती आहे. थंडी ना जास्त नाही -7 डिग्री. थंडी एवढी आहे ना की मी असं फक्त नाकाला हात लावला तर बाई ते सांग ना वॉशरूमला गेले टच फील नव्हतं. आणि मध्ये जेव्हा गाडी थांबलेली ना वॉशरूम ब्रेकसाठी पोरांच्या तर सगळी पोरं अगदी मोठी पोरं सुद्धा म्हणजे विचार करा इथे खूप भयंकर थंडी खूप. म्हणणं आहे या थंडीबद्दल. गाईस थंडी खूप बेकार आहे. तू थंडी सोड ना. हे भेटतंय ते बघ. काय बोलतोय सिनियरला कामच नाही येत. हे मी असं नाही बोललो. मी बोललो सिनियर आमची खूप चांगली आहे बोललो. व्लॉग जाणार आहे.
तर गाईज आता आलो आम्ही शिमलाला आणि हा सेकंड रूम आहे. सो तुम्हाला पहिला रूम टूर देतो, भले मी बाथरूममध्ये स्टील. हा आमचा एंट्रन्स, आम्ही इथून आलो. मस्त असं बोलतात ना एस्थेटिक टाईप आहे कॉटेज. हा मिरर आणि हे बघा आले आले आम्ही पाणी वगैरे गरम करतोय. एक्स्ट्रा बेड नॉर्मल. हा आमचा रूम आहे, छोटा आहे बट ठीक आहे, चांगला आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट जे आता मी केलं आहे, म्हणजे मला माहिती नाही ह्याच्या आधी कोणी केलं असेल ह्या हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये, बट क्रेझी भाई क्रेझी. हा बाथरूम आहे आणि ना मला ना बाथरूमला आले आणि ना म्हणजे बोलतात ना एवढं थंड आहे ना, एवढं इथे ना गिझर वगैरे असं काहीच नाही आहे गरम पाणी वगैरे करण्यासाठी. टायमिंगवर असते ते. आणि ही जाऊन आली तर थंड पाणी होतं. भैया कमोडवरती कसं बसायचं? हा थंड एन्जॉय. म्हणून मी आयडिया काय लावली, आमच्या घरात ना हीटर होता, घरात बोलतो रूम मध्ये, तो हीटर मी हा बघा इथे आणून ठेवलाय बघा हीटर. इथे असं मस्त की सेट केलाय मी, म्हणजे इथून लगेच इथे हीट आली. आणि हा ही वायर ना छोटी पडते म्हणून आम्ही तो बाहेर ठेवलेला टेबल मी आतमध्ये आणले फक्त बाथरूम करण्यासाठी. एवढी कष्ट भाई, नेक्स्ट लेवल. माझा फोनचा स्टोरेज फुल सारखं होत आहे. सो मला जेवढं कॅप्चर करायला भेटेल मी तेवढं कॅप्चर करून तुम्हाला दाखवेल. एक तर इथे नेटवर्क इश्यू आहे, प्लस मला एडिट करायला बोलतात ना VPN वगैरे लावायला लागतो. सो खूप नेटवर्क वगैरे बोलतात ना, खूप डेटा वगैरे जाईल माझा आणि मग मला बाकी काय गोष्टी करायला भेटणार नाही घरी, कॉल वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे. सो मी कदाचित हे व्लॉग्स जे काय असतील 10 दिवसाचे 11 दिवसाचे ते व्लॉग्स मी मुंबईला गेल्यावरती एडिट वगैरे करेन आणि मग पोस्ट करेन. सो सॉरी फॉर डॅट. आणि आता सध्या तरी मिशन बाथरूम कंप्लीट करू. भेटू आपण उद्या. चटका लागला, भेटू. बाय, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्ही बोलत असाल की हा मंथनचा ब्लॉग आहे आणि मी कशी, तर मंथन आमचा आहे बिझी बघा, आणि तो आमच्यासाठी चहा बनवतो आहे. तर चहा बनवण्यासाठी ना त्यांनी या किटलीमध्ये आधी पाणी गरम केलं आहे. मग तो बिझी होता तर त्या माणसाला असं जमलं नाही सकाळचा ब्लॉग. आता समथिंग 9:15 9:30 झालेत आणि आमचा जो रूम आहे, व्ह्यू आहे ना, तर तुम्ही आता बघा, एक नंबर व्ह्यू आहे. मॉर्निंग लाईक दिस क्रेझी भाई. बाय हा व्ह्यू बघितल्यानंतर असं वाटतं भाई वर्थ आहे. तर गाईज आता मी आलो आहे आपलं शिमलाचे साईट्स वगैरे बघायला. इथे घोड्याने सुद्धा जाऊ शकतो, जिपनी वगैरे सुद्धा जाऊ शकतो. मी असं वाटलं होतं थंडी नसेल बट एवढी क्रेझी थंडी आहे ना भाई. हे बघा, ही ग्लव्ज घालायची बारी आली शेवटी. हे बघा गाईज माझ्यात खूप पॉवर आहे म्हणून मी ग्लव्स पण वा रे वा, आत्ता काढला नाही ते सांगते मला. सो आता आपण जाऊ. सगळी बघा पाठी सगळी गर्दी सगळी, म्हणजे सगळी जण उतरली आहेत. सो आता आपण बघू. तुझं खरं सांग ना, आधी आल्या वाटलं थंडी नाहीये. मला आधी वाटलं थंडी नसेल, बट खाली असाच गेला, खाली गेलो तर आणि परत आला हेड टोपी घालायला, परत हे घालायला आलो. मग आता हे घातलंय, चल जाऊ खाली आणि साईट्स फिरू, व्ह्यूज वगैरे बघू, फोटोज वगैरे काढू. बाय गाईज. सो हा व्लॉग एंडपर्यंत. हा म्हणजे मला माहिती ना, मी व्लॉगचा फक्त एकच इंट्रो काढून ठेवलेला आहे. तर गाईज इथे एवढी थंडी वाजते ना, हे बघा शेक घेते मी कुठे. मला बेकार थंडी असं वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल. मस्ती झिरली सगळी. हा ना, तेच मुंबई असते ना, आता गरमीने आम्ही पागल झालो असतो. कसं वाटतंय ताई तुला? खूप थंडी आहे, माझी हालत बघा. हे एवढं घातलंय तरी काही फरक नाही पडत आहे. सॉक्स घातल्यात मी 2 तरी माझे पाय फ्रीज झाले, फ्रीज टोटली. तर गाईज आता मी घोड्यावरनं जसा वरती आलेलो तसा खाली चाललोय.
मला ए बाय 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 कोने से मत चल ए मम्मी यार मला गाण मम्मी चालत गेलो असतो. एक तर इथे थंडी एवढी आहे की मी मला ब्लॉग पण नाही काढता येत आहे. तर गाईज फायनली खाली आलेलो आहे. असा जीव असा हातात घेऊन आलेलो आहे. हा थंडी खूप बेकार आहे. तर गाईज फायनली 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आणि एवढी कष्ट केल्यानंतर 2 लिफ्ट बदलल्यानंतर आलोय मॉल रोडला. मॉल रोड एक्सप्लोर करायला आलेलो. ही लोक ना 2-2 मिनिटांनी थांबतायत खाण्यासाठी. 2-2 मिनिटांनी सगळे खायला थांबतायत. पहिला तिथे थांबले. काय खाताय? पहिला फोटो भेंडी 50 रुपयाचा एक गुलाबजामुन खातात ते लोक. 50 रुपयाचा एक. पहिला द्यायचं नाही पण वरती होता. खाल्ला नाही. त्यांना असं वाटतं मॉल रोड मध्ये एकच दुकान आहे. दुसरं दुकान संपले. गाईज एवढा मोठा मॉल रोड आहे. एवढी कष्ट करून आले आणि एकाच दुकानाजवळ चिपून बसलेले आहेत सगळे. चला ना पुढे. तुम्ही काय घेत नाही तर गप्प बसा. प्लस रिटर्न जायचं सुद्धा आहे आणि आम्ही अजून स्टार्टिंगलाच आहे. ए चला 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 हे चला यार. तर गाईज हा मॉल रोड तुम्ही बघू शकता. खूप सारे स्टोर्स वगैरे आहेत वेगवेगळे आणि इथे सुद्धा स्वेटर्स वगैरे. पण आम्हाला रिटर्न सुद्धा जायचं आणि लोकांना लिटरली यार खूप कंटाळा आलाय. काय करायचं इन्स्टा. हे बघा परत थांबले. अरे चला रे. हे बघा आयुष्यभर सांगतो एवढी बकवास कधीच झाली नाही. म्हणजे गाव लागली त्यात आणि अशी कसून मिळाली म्हणजे माणसाने म्हणावं. हे जे शिव्या देतात ना त्यांचे चेहरे लक्षात ठेवा. कमेंट मध्ये असं सांगा. म्हणजे तर गाईज आता फायनली आम्ही मॉल रोड वगैरे एक्सप्लोर वगैरे केला. खूप चांगला आहे. खूप मस्त आहे. छान आहे. आणि आता फायनली चर्च जवळ आलेलो आहे. बघू शकता माहिती चर्च खूप छान बनवलेलं वगैरे आहे. आणि आता आम्ही जाऊ चर्चला व्हिजिट करू. बाकीचे ग्रुप्स वगैरे तिथे टीम मेंबर वगैरे. सो बाकीची बघचोदी बघू शकता तुम्ही. पाठी चालूच आहे बघ. प्रेमी बघ. तू मेरे से प्यार करता है की भाई एक्सरसाइज मोड ऑन झालेला आहे. आणि बाकीचे भाई एवढा वेळ आहे तरी वफल खायला आत्ता गेलेत. म्हणजे बोलतात ना चर्च मध्ये जायचं आहे. बाकीचे मजा करायची. गाणं वाजत नाचायचं. गाईज गाणं नसेल ऐकायला येत तर खूप चांगलं कारण नाही तर मग कॉपीराईट बसणार. गाईज हवरे लोक बघा. हवरे लोक चर्च मध्ये जायचं सोडून पहिला इथं आलं. ही बघ ही सगळ्यात मोठी. नाही गाईस आता मी एवढी बोलली त्यांना पण आता मला पण भूक लागली. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतं मी खाते. किती गुणाची ना. माझं वजन फक्त 35. खादाडे ब्रेकफास्टला सगळं संपवते. 2-2 ताट घेतले. हे बघ मला सकाळी भूक लागली. मी जास्त नाही खाल्ली. 4 सँडविच 6 मेदू वडे. भांडे आली रे. अरे फक्त 6 मेदू वडे 4 सँडविच 6 मेंदू वडे आणि एक पराठा. मेंदू वडे. हा मेंदू वडा होता. फक्त मँगो ज्यूस पिले. और किती तू गाईज आता आम्ही ऑर्डर दिली आहे. आता हे काय माहिती आम्हाला कधी रिसीव होणार. आणि गाईज आता आम्ही तिथे जायचं होतं तिथे जात नाही. वॉफल खायला राहिलो. आता माहिती नाही काय होणार आहे.